तो चलिए शुरू करते हैं। तो जाऊन जा पहिला खाजूया असं काय करतो मी बिस्लेरी हा चड्डी विसरले कोण चोर 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 सांगतो किरणला माझ्या वयाची 2 मुलं आहेत साईज मोठी साईज तसं नाही 3-4 फार्म आहेत मी त्याचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट घेत मित्रांनो हा सांगतो 2 मुलांचा बाप आहे तरी पण बघा कसा वागतोय मारायला चुप कर बे कुत्ते। तो सुस्वागत मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये। आज आम्ही निघालोय पूर्ण एक इव्हेंट फॅमिली पिकनिकला। तर तुमच्यासोबत माझ्यासोबत बघता तुम्ही एक गुंडस गोजीरवाना मिस्टर ओमेश सोबत हाजीर आहे आणि एक हाफ चड्डीवर शुभम सुद्धा हाजीर असं येतोय वाटतं ते हवा बॅग भरायला चला आता हे भाई हे का नवीन ही सरप्राईज भेटलं इव्हेंटच्या आधी बॅग भरायला जा संडासला जाऊन जा पहिला हाजूया हे पण तीर मग सगळं येणार भाई आज असं काय करतो मी हो पिकनिकला आलं का खायला हे पिकनिकला आलं का खायला आलंय हा हे हा काल हे हा अरे बस कर भाई पिकनिकला आलोय हाय दैया मार डाला रे अरे आप पिकनिकला चाललाय का बॅगा सांभाळायला चाललाय ओमे किती गोरा दिसतोय पण ओमे इथे बघ ओमे इथे बघ चल तर मित्रांनो आता आपण फायनली BST मधनं निघालोय। तुम्हाला मेंबर्स दाखवतो कोण कोण आहे। पहिला तर आपला हा सिद्धांत चाळेकर जे नेहमी तुम्ही बघताय त्याला साईड लावा। त्यानंतर आहेत विनीत तवनोजी जे तुम्ही नेहमीच बघतात। त्यानंतर अजिब डोक्याचा माणूस दिसतोय तोंड दाखव हा आपला नेहमीचा शुभम जोला आम्ही कंटिन्यू लेवलला त्रास देतो। त्यानंतर इथे आहे मिस्टर शॅगी उर्फ सागर आणि त्यानंतर हा बघा हा हे जे दुकान आहे हे नाव काय रे दुकानाचं बिस्लेरी हा चाचा एक चिप्स का पैकेट लो ना चिप्स मांग रहा है लो कौन सा भी लो चलो वॉइस रेडी रेडी का शुभम रेडी ऑलवेज रेडी तर भाई सगळ्यांनी एकत्र बोला गणपती बाप्पा मोरया। चलो चलो भाई गणपती सुरुवात झाली एनर्जेटिक आले पॉझिटिव्हिटी आले आणि डायरेक्ट आता भेटू प्रशांतची इथे। तर मित्रांनो आम्ही त्या जागेवरनं निघून हार्डली सिद्धांत किती वेळ झाला असेल हार्डली 10 मिनिटं झाले पण 10 मिनिटामध्ये आमचे जे धुरंधर आहेत मिस्टर तवनोजी आणि शुभम शिंदे हे चड्डी आणायचे विसरले तर इथे ते दुकानात थांबले आहेत। आम्ही इथे अजून परेल एरियामध्येच आहे पहिला स्टॉप झालेला आहे अजून पुढे किती स्टॉप होणार माहीत नाही। बदलापूरची पिकनिक फुल लदाखवाली फिलिंग घेते नुसते स्टॉप घेत जाणार भिकारासारखे पण आता पुढचं मी दाखवतो आमची धुरंधर आल्यावर जॉकीची ब्रँडिंग करतोय। चला भेटतो थोड्या वेळ हेच ते 2 इज्जत काढू जे आता शॉपिंग करून आले आहेत निर्लज्ज आले। अगं बाई हे कोण चोर 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 इकडे विनी तिकडे जवळ दे इकडे जवळ दाखवतो। तर मित्रांनो आता 4था हॉल्ट घेतलेला आहे काय माहित नाही 8 झोड कुठले हॉल्ट घेतात कोण कुठे चालवतात काय माहित नाही। एक आमच्या पुढे गेलाय 2 आमच्या पाठी राहिलेत पण आमचे 4-5 जे तुम्हाला मी दाखवले त्यानंतर अजून 3 जण तुडले त्यातला आपला एक प्रशांत अँकर याच्या आडनाव विसरलो आय थिंक उबळे ना गंधाकडे सॉरी गंधाकडे उबळे वहिनीचं आडनाव होतं हा अँकर सुद्धा आहे माझ्यासोबत अँकरिंग करणार लवकर तो सुद्धा ब्लॉग दिसेल। आणि त्यानंतर आमचे अजून एक अक्षय होते ते पुढे गेले ते मी पुढे दाखवेल आणि त्यानंतर आमच्यामधले जे ज्येष्ठ नागरिक आहेत मिस्टर किरण सोनवणे येतील थोड्याच वेळात दाखवेल तुम्हाला कसे का असतील। माझी मम्मी बोललेली की तुमच्यासोबत मोठा कोण आहे तर आमच्यासोबत मम्मीला मी सांगू इच्छितो की आमच्यासोबत मोठा किरण आहे। किरणला मम्मीला सांगतो किरणला माझ्या वयाची 2 मुलं आहेत त्या हिशोबाने तू लावून घे बघ किती मोठा आता चेहरा बघून तू समजून जाशील तो येईल आता थोड्याच वेळात। माझ्या वयाची 2 मुलं आहेत म्हणजे तो माझ्या वडिलांच्या वयाचा आहे आपल्या दाखवेल पुढे आला तुम्ही स्वतःहून समजून जा मला काय बोलायची इच्छा नाही पाहिजे तर शुभमला तुझा विचार आहे की नाही हो बरोबर सागर आहे की नाही बोलो जुबा केसरी प्रशांत किरणला 2 पोरं आहेत की नाही माझ्या वयाची फिर याला पण आहेत हसदे चेहऱ्याला मतलब हे नाही ਹੁੰਦਾ कि ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕੋਈ तकलीफ नाही। तर मित्रांनो 4था हॉल्ट आम्ही घ्यायला थांबलेलो आहे हे बघा आहे असं प्रशांत इकडे थांबा साईज मोठी साईज लागेल मोठी साईज घे छोटी साईज मोठी बघ मोठा संपलाय
ती चालेल का बघ, ती ओम्याच्या मापाची आहे. ही बघा, ही ओम्याच्या मापाची हाकलं रे याला बदक पाहिजे. तर आता परत एकदा थांबलं हॉल्ट, माहित नाही कशासाठी का थांबतं. 8 जोड पाहिजे तिथे थांबतंय. आमचं पेट्रोल संपलंय, ते भरायला थांबत नाही. पण इकडे फालतूचे हॉल्ट घ्यायला थांबतात, आंबे बघायला थांबतात, हे फालतूचं बघायला थांबतंय. पण हे नाही, हे आमचं पेट्रोल संपलंय, गाडी रिझर्वला लागले. पण काहीच त्यांना पडलेली नाही की बाबा पेट्रोल भरावं, धक्का बिक्का मारावी लागेल. आणि ते तुमच्याबद्दल काहीतरी बोलतोय, प्रतिक्रिया. काय विषय? थांबा हे काय बोलू नका. हे थांबा रे. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहे फार्म हाऊस, चिरंजीवी फार्म हाऊस. आम्हाला शुभम गेले 2 दिवस कुठला सांगतो रे, उन्नती ना, उन्नती फार्म हाऊस. आणि इथे आल्यावर दिसते चिरंजीवी फार्म हाऊस. आणि तुम्हाला जे एक्स्ट्रा 2 म्हणलेले त्यातला जो अक्षय आहे, ज्या मगाशी प्रश्न ओळख करून दिली, त्यातला हा अक्षय, मिस्टर अक्षय काय म्हणतो, अक्षय काळे उर्फ रॉयल इव्हेंट्सचे मालक. आणि त्यानंतर जो मी तुम्हाला एक महत्त्वाची सूचना दिलेली आणि माझ्या आईला पण बोललेलो की त्याच्यासोबत मी चाललोय, तो म्हणजे किरण द सोनावणे. आई हा बघ, माझ्या आईला तुला बघायचं होतं. आई कर, आई ब्लॉग, आई बोल हाय आई. त्याला ब्लॉग मैं नहीं बना था किसी से जबरदस्ती की रिश्तेदारी. त्याला ब्लॉग मध्ये हाच आई तो, जे मगाशी मी तुम्हाला जे सांगितलं ना सविस्तर, तो हाच किरण द सोनवणे. आता पुढे गेल्यावर तुम्हाला दाखवतो फार्म हाऊस कसं आहे, काय बाकीचं काय आता काळोखत दिसतं. तर मित्रांनो, जस्ट पोचलोय, पूर्ण फ्रेश बीज झालो, सगळं काही झालं. आता थोडासा नाश्ता करून डायरेक्ट पब्लिक मायामध्ये इथे तोडणार आहे. तर मी असं जरा पद्धतशीर रेडी आलो, सिद्धन वगैरे सगळे रेडी होत आहेत. बोललो आपण इथे जरा एरिया चांगला तर येऊन बसूया, मस्त वगैरे एंट्रन्स आहे. पण खरं सांगतो मी असं रिकमेंडेड करेल, उद्या सकाळची मी प्रॉपर्टी फिरेल, प्रॉपर्टी सॉलिड आहे, आल्यावरच मन खुश झालं. मी तुम्हाला रिकमेंड पण करेल आणि जो मेन आहे त्याचा पण ओनरचा नंबर देईल. इकडे व्हिजिट करा, पद्धतशीर प्रॉपर्टी. आणि त्यांचं एकच नाही, 3-4 फार्म आहेत, मी त्याचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट देईल. बिंदास आहे, हे करा भाई, मजा करा. डेंजर आहे, लहान मुलांसाठी पण वेगळा पूल आहे आणि मोठ्यांसाठी पण 6 फूट आहे. 6 फूट आहे ना सागर, 6 फुटापर्यंत आहे. 2 रेन डान्स आहे, लहान मुलांचा वेगळा, मोठ्यांचा वेगळा. लहान मुलांना इकडे ढकलायचं, मोठ्यांनी तिकडे खेळायचं, एकदम बिंदास. आणि इथे बघा चिलसाठी एकदम पद्धतशीर जागा आहे बघा. आणि इथे तो बघा सिद्धन बघा, घेऊन ये. ह्या कुत्र्याने माझ्या आल्या टी शर्ट खराब केले अंगावर चढून. तुझ्या अंगावर चढायला लावतो वाजा मला. याला घे. मार. ये है आम जिंदगी, तुम्हारा तो तुम, ये है मेंटोस जिंदगी. तर मित्रांनो, आता आम्ही थोडंसं असं पाण्यामध्ये खेळून घेऊन आता थोडं बाहेर आलं, पाण्यात पाणी गेलं. पण इकडची ही जी भाई जे बनवलं आहे ते क्लास आहे बघा. हे जे ग्लो येतं ना चेहऱ्यावर, भाई की क्रीम. आणि त्यानंतर इकडनं गेल्यावर इथे डायनिंग टेबल आहे आणि समोरच पूल आहे जिथे आपले पब्लिक खेळत आहेत. आणि हा इथे सागर एकदम चड्डीवर कुठली तरी व्हिडिओ काढायला आला आहे. त्यानंतर हा बघा ओम्याचा भाव चोम्या. त्यानंतर इकडनं गेल्यावर हे जरा सकाळी आपण बघूया सगळं जे बंद आहे ते. नंतर इथे जेवतात पब्लिक सगळे जेवढे पब्लिक आहेत ते. आणि त्यानंतर इकडे गेलो, असं लायटिंगचं काय बाई कमतरता नाही आहे. खर्च तर केलं. त्यानंतर इकडे आल्यावर डायरेक्ट बॉड्या पडल्यात. ही लास्ट पिक्चर आहे. तो हाय का वारला. मैं बैठा हूँ किस्मत के भरोसे. किरण मगर बघा, मगर.
2,000 years later. मित्रांनो सकाळी उठलोय 9 वाजता तरी पण आल्यावर सगळे पडले बघ. एक मुलाचा बाप एक कुठली हरकत करत, लाज वाटते का या मुलाच्या बापाला? हा? एक पोराचा बाप आहे अरे कुठले चाळे पांचट करतोय. 2 कुंभकर्ण उठवला आबा का कुंभकर्ण झोपला आमचा. चेहरा दाखव दाखव दाखव, खबरदार दाखव चेहरा दाखव. थांबवली व्हिडिओ दाखव. झालं हे बघा फक्त हा एकच आमचे पप्पा आहेत जे इकडे तिकडे फिरतात, सगळ्या पोरांची काळजी घेते. बाकी सगळी पोरं कशी पडल्यात मोबाईलवर घेऊन. हे पिकनिकला आलेत आता. बापरे अबो पप्पा मारू नका, पप्पा पप्पा मारू नका पप्पा. तो चलिए शुरू करते हैं. भाई ऍक्टिव्ह झाले सगळे ऍक्टिव्ह झाले. मित्रांनो हा सांगतो 2 मुलांचा बाप आहे तरी पण बघा कसा वागतोय. पप्पा 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 पप्पा. पप्पांना मारतो काय रे? पप्पांना मारतो हा? पप्पांना मारायला खुशी भाजी लवकर द्या. मारा. सकाळच्या वेळेनंतर क्रिकेट फालतूगिरी करून झालं. हे भिकाऱ्यासारखे आले पोहायला. आधीच पोहायला आतमध्ये गेले भिकाऱ्यासारखे न सांगता कोणाला. इथे असं रेन डान्सवाला फील देत मी आलेलो आहे तुमच्याकडे. पूर्ण ब्लॉग बघा. चुप कर बे कुत्ते. तर मित्रांनो आता वेळ आली आहे निघायची. सगळे पद्धतशीर बॅग वगैरे भरून आता तोंड घेऊन निघायला चाललो आहे. मला इकडचं तुम्हाला काय दाखवता नाही आलं कारण का ते कसं माहिती आहे भंकस करण्यामध्ये जरा व्यस्त होतं. जर तुम्हाला इकडे येऊन बघा पाहिजे तर. आता मला दाखवायला पण कंटाळा आलाय. कुठला ब्लॉगर आहे काय माहिती, दाखवायला कंटाळा बोलते. इथे येऊन बघा पाहिजे तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर लिंक वगैरे सगळं देईल. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. आणि मला इथे आम्हाला ॲक्च्युली आम्ही 10 ते 12 जण होतो तर आम्हाला पर पर्सन 2000 पडले इथे.
2000 ते 2500पर्यंत, म्हणजे डिपेंड तुमची किती लोक आहे कसं आहे त्याच्यावर आहे. प्रॉपर्टी खूप चांगली आहेत त्यांच्याकडे, खूप वेगवेगळे विलाज आहे, कपलसाठी पण आहे आणि बॅचलर पार्टी वगैरे सगळ्यांसाठी आहे. तुम्हाला मॉर्निंगला पूल दाखवतो. हा सर्वात इकडचा मोठा पूल आहे इकडचा. अजून तिकडे त्या साईडला टर्फसुद्धा आहे. इकडे फार्म हाऊस आहे वेगळं, पर इथे असं लहान मुलांना गार्डन वगैरे खेळायला पद्धतशीर. इन्व्हेस्टमेंटमध्ये कुठेच मागे नाही बघितलं, इथे एकदम पद्धतशीर बघायला गेला तर फार्म हाऊस आहे. जेवणसुद्धा खूप छान आहे नाश्ता वगैरेसाठी. हाच मी रिव्ह्यू देतो आणि एक ते ट्रेडिशनल फोटो प्रॉपर सगळ्यांचा ते काढून डायरेक्ट ब्लॉग एडिट करूया. आता बघू पुढचं काय असेल ते. पाऊस बीस पडला जाताना इकडनं परत आता बाईकने जायचं. आता बघू पुढचं कसं काय, ते आता निघाले तर आहेत.